हा कशा झोपल्या शेपड्या मेंढ्या बाई मेंढ्या ग मेंढ्या बाई मेंढ्या कशा झोपल्या शेपड्या मेंढ्या बाई मेंढ्या ग मेंढ्या बाई मेंढ्या कशा झोपल्या शेपड्या मेंढ्या बाई मेंढ्या ग मेंढ्या बाई मेंढ्या कशा झोपल्या शेपड्या मेंढ्या बाई मेंढ्या ग मेंढ्या बाई मेंढ्या या यांचं सुंदर असं गीत घ्या मस्त शिकत
कशाल्या बाई काच्या बाई काच्या ग काच्या बाई काच्या आल्या बाई काशा बाई काशा ग काशा बाई काशा आल्या बाई काच्या बाई काच्या ग काच्या बाई काच्या आल्या बाई काशा बाई काशा ग काशा बाई काशा हो आज ते नाचर आले काय झालं मग? एक म्हणले माळ्याच्या मळ्यामध्ये कशा म्हणले आल्या काच्या काशा नाही नाही कोणतं लावायचं रुसू नको फुगू नको माझ्या गुलाबाच्या फुला किती मस्का लावू दे रुसू नको फुगू नको माझ्या बेसरमाच्या फुला ए ते बेसरमाचं आहे का अरे काय झालं एवढं हा? आदरवाणी? अरे ते नाचणार नाहीत काय झालं तुम्हाला नाही माहिती इथं काय माणसं आहे का? त्यांना कारण आहे काय कारण आहे ते नाचले असते हा, नाचले असते. परंतु त्यांच्या जीवासाठी ज्यांनी 200 रुपये दिले हा हे जर नाचले तर ते हरते ना हा आणि मग म्हणून त्यांचं एक म्हणणं आहे काय म्हणणं एक माळ्याच्या माळ्यामध्ये गा सईबाई गा सईबाई एका माळ्याच्या माळ्यामध्ये ग सईबाई ग सईबाई एक माळ्याच्या माळ्यामध्ये गा सईबाई गा सईबाई एका माळ्याच्या माळ्यामध्ये ग सईबाई ग सईबाई आलं कापसाला बोंड बाई बोंड बोंड बाई बोंड कापसाला बोंड बाई बोंड बोंड बाई बोंड कापसाला बोंड एक म्हणले माळ्याच्या मळ्यामध्ये आला कापसाला बोंड आलं म्हणले कापसाला बोंड हा परंतु त्याच्यासाठी म्हणले काय झालं? अखंड 200 रुपये संकल्प केला होता संकल्प केला परंतु एक डोंगरे पाहुणे सुशील भाऊ सुशील होणार या सुशील भाऊनी म्हणले या ठिकाणी येऊन सुद्धा नाचले नाही अजिबात नाही कारण त्यांचं झालं म्हणले शिवानी तोंड बाई तोंड ग तोंड बाई तोंड जगजीवानी तोंड बाई तोंड ग तोंड बाई तोंड शिवानी तोंड बाई तोंड ग तोंड बाई तोंड जगजीवानी तोंड बाई तोंड ग तोंड बाई तोंड चांगलं केलं हाय भाऊ ते नाचले असते बरं आम्हीच बास केलंय माहित नाही ते नाचले असते हा. पण ते खंडेराव रुसलेले ते म्हणजे सगळ्याच झालं
मला जोडी म्हणे ते जोडीला अरे जोड म्हणजे कसा असावं हा. अरे जोड असो पण विजड असू नये नाही एक वेळ म्हणले विजड असला तरी चालन चालेल पण खावजड नको अवजड नको खावजड असला तरी चालन पण अवजड नको अवजड नको जेजुरीला जायचं म्हणजे कुलदैव जेजुरी ना हो जेजुरीला जायचं म्हणजे जोड असावा जोड कसा अहो आम्ही जेजुरीला पाहिला जोड पाहिला जोड कारण जेजुरीला म्हणले गेल्यानंतर पूर्वीपासून चालत आलेली प्रथा आहे प्रथा आहे बाबा पूर्वीपासून चालत आलेली प्रथा आहे नवीन लग्न झाल्यानंतर म्हणले जेजुरीला जावं लागतं कुलदैव. जावं लागतं आणि त्या देवाला गेल्यानंतर म्हणले पूर्वीपासून चालत आलेली प्रथा त्या म्हणले बायकोनी नवऱ्याला 5 पायऱ्या उचलून पाच पाय घ्यायचं काय रे नवरदेव घेत असतात बायको घेत असतात काय म्हणलं हो बायकोनं नवर देवाला पाच पाय होतं त्यांनाच विचारू कोणी कोणला उचलून कोणी घेतलं कोणाला उचलून घेतलं नवर देवाने नवऱ्याला घेतलं होतं असं आहे होय कारण आम्ही या जेजुरीला जोड पाहिला दोन लहान लहान कलवऱ्या होत्या सटीला सटीला होत्या ना सटीला बारीक बारीक 7-7 वर्षाच्या 60 वर्षाच्या पण नाही बारकाल्या कलवऱ्या होत्या आणि त्या कलवरीने हट्ट धरला होता हा ओ दांडी दाजी दाजी म्हण ना हा दाजी दाजी ताईला उचलून घ्या ना घ्या ना बाई ताईला उचलून. दाजी ताईला उचलून घ्या ये मुडदे घे ना अहो मुडद्या का काय नाही नाही दाजी हा सगळ्या म्हणल्या आया बाया गोळा झाल्या कलवरीने हट्ट धरला हट्ट झाला तरी म्हणले दाजी म्हणले ताईला उचलून घ्यायना घे ना आम्ही मनामध्ये विचार करायला लागलो विचार केला मला अशी ताई नेमकी एवढी सुंदर आहे कशी कशी आहे? त्या दाजीला नेमकी दाखवायची की नाही ताईला बरोबर आहे हा त्याच्यामुळे म्हणून आम्ही पुढे गेलो पाहतो तर काय काय झालं वा वा दाजीचा जीव म्हणलं तर 40 किलोचा बॉम्ब लावानी बोंबामध्ये दाजी आणि ताईचा जीव पहिला वजन पाहिलं तर 80 किलो शिकवलीची ताई एक तर बायको भेटत नाही म्हणून कशी बशी नवरी भेटलेली बाई पाहिली तर बोक्यासारखी 80 किलोची आणि दाजी पाहिलं तर बोंबामध्ये 40 किलोचा आणि सगळ्या कलवरींनी हट्ट धरला होता दाजी ताईला उचलून घ्या ना दाजी ताईला उचलून घ्या ना ये बाई, दाजी ताईला उचलून. आणि आमचा दाजी पाहिला तर हे काय असा सुशल भाऊ सुशाल भाऊ सारखा. सुशील भाऊ 40 किलोचा 40 किलोचा आणि ताई पाहिली तर 80 किलोची अहो कशी बशी ताईला कवळ घातली खांडल्यावर रस्त्याला घेतला कंबरला बांधला कंबर कसली जशी काय ताईला कवळ घातली त्या कवळीत ताई मावाना एवढी जाड जोड अहो जशी काय ताईला उचलली तशी दाता खाली जीभ आली आता खालीची बाली पहिली पायरी चढला चढला पै दुसऱ्या पायरीला तर लगे दात खिळी बसली तिसऱ्या पायरीला तर लगे गाडा खाली आला गडगड गडगड दादा चपला म्हणून ते जोड असावा बाबा बरोबर आहे ही जोड नको जोडीने जाणार आहे जोडीनं कारण जोडीने जायचं कसं नाही कसं त्या खंडेराय बाबाला म्हणजे जोड कसा 11 ठाणकाचा व्यापारी तो ठेवून म्हणला या जेजुरीच्या खंडेराय बाबाला जायचं म्हणजे लगबग लगबग देवा नाही दिले देवाला नाही दिले कोण्या धर्माला सांगणं केलं त्या भाजन भाऊला जागर नावल्या मालकाला तुम्ही नाचल्या म्हणजे 60 ला 120 रुपये झाले पैसे नाही द्यायचे पैसे नाचायचे देऊ आशी मामाची मामाची पुताची पार्वती वाई जगण्यामध्ये लक्ष्मी लावून पूजा होती ना वाई जगण्यामध्ये लक्ष्मी लावून पूजा होती ना आग बहिणीला डोंगराशी सचण्याची जमान चोळी भिजली रावण छत्री धरली रावण
पळत ग कारण आयुष्य म्हणले काही नाही शोभा नाही 9 महिने 9 दिवस वागविले कुशी त्याचे उपकार काय जाण्याशी भल्या मोगसा हा माणसा अरे माणूस म्हणून जन्माला आला पाणी भरू भरू म्हणले तो वायाला गेला हा जन्म म्हणले नाही पुन्हा या आदिबाई शक्तीला म्हणले तुम्ही गोंधळा कारण बोलवली खंडेराय बाबाला बोलवलं भैरवनाथाला बोलवलं परंतु या दिवस एकाच्या म्हणले जागरणासाठी आमच्या सुशील पाहुण्याला बोलवलं नाही सुशील पाहुण्याला सुशील पाहुण्याचा नाद नाही करायचा कारण ते एकदाच नाचले होते नाचले म्हणे ना मग तुम्ही काय ऐकलं नाचले नाही नाचले होते कारण ते काय साधे सुधरे नाचत कसे नाचते मग अहो ते एकदा नाचायला लागले ना इथं खड्डे पाडते खड्डे जी शिकवानी एवढं ठिकाण अगं जेजुरीला जायला वाटे भितडापासून सुशील माझा भाऊ न पडला दातडा वाचून सांगितलं म्हणलं सुशील भाऊला बायांनो आणि तुम्ही काही नाचू नका सुशील दाजी फक्त या भांडार बिंडार लावून ताई तुम्ही तेवढे दिवे पेटवा एकदा दिवे पेटवा तुम्ही काही नाचू नका इकडे या तुमच्यावर किती गाणे म्हणले तर तुम्ही गमन काय नाही त्याची कारण ते भोकरीच्या झाडा खालून आलेली यातनीच विचार केलता अरे ते म्हणजे काय साधे सुद्धा नाही भाऊ काय त्यांचा नाद नाही करायचा हा बाई ते सुशील दाजीला कडाव घेऊन नाच गाडा घेऊन काय नाही बारीक सारीक लेकरू घे या दाजीच्या जीवासाठी एखादं सुंदर असं गीत घ्या त्यांना आवडण असं हल 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 कारण खंडेराय बाबा या भोळ्या दारामध्ये येतात कारण खंडेराय म्हणजे काय साधा सुद्धा नाही अहो म्हणली 11 ठाणकाचा व्यापारी तो धुन माझा भंडारी आणि देवा म्हणले कुणा झाडाला तुमची भंडारी वेळ म्हणता का पृथ्वीला वेळ लावणारा हा खेड्या खंडवा
प्रिया खंडोबाचा म्हणले हा आजी रुचून फुगून बसून नको किती मस्का मारू खरंच करू नका राहू दे तेवढा आजी रुचून फुगून बसून नको किती मस्का मारू तुला होय हो. माझ्या गुलाबाच्या फुलाने येडा मारतानी तुला माझ्या गुलाबाच्या फुलाने येडा मारतानी तुला माझ्या गुलाबाच्या फुलाने येडा मैला घेत तुला माझ्या गुलाबाच्या फुलाने येडा मैला घेत तुला रुचून फुगून बसून नको किती मस्का मारू तुला रुचून फुगून बसून नको किती मस्का मारू तुला हे माझ्या गुलाबाच्या फुलाने येडा मारला घेतो तुला हे गुलाबाच्या फुलाने येडा मारला घेतो तुला माझ्या गुलाबाच्या फुलाने येडा मैला घेत तुला माझ्या गुलाबाच्या फुलाने येडा मैला घेत तुला माझ्या गुलाबाच्या फुलाने येडा मारला घेतो तुला गुलाबाच्या फुलाने येडा मारला घेतो तुला माझ्या गुलाबाच्या फुलाने येडा मैला घेत तुला माझ्या गुलाबाच्या फुलाने येडा मैला घेत तुला मगाशीच फक्त त्यांनी त्यांचा राग मी पाहिला काय झालं नाही शेवटी त्यांनी कुत्र्याला खाऊन दिला काय आणि निवत 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 तिथं आम्ही देवाला गेलतो देवाला बरोबर आहे निवत म्हणले त्यांनी खाऊनच नाही दिला कुत्र्याला नाही दिला म्हणले थांब पहिलं देवाला दाखवू दे नंतर तू खाय. हो हा. एवढा राग त्यांचा बेकार आहे लय बेकार राग आहे. हा. एकदा त्यांना राग आल्यावर पण अजून गाणं व्हायला पाहिजे त्यांच्या मी एका माळ्याच्या मळ्यामध्ये ग सईबाई ग सईबाई एक माळ्याच्या माळ्या माझी ग सईबाई ग सईबाई एका माळ्याच्या मळ्यामध्ये ग सईबाई ग सईबाई एक माळ्याच्या माळ्या माझी ग सईबाई ग सईबाई कशी पेरली मका बाई मका ग मका बाई मका 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 एक म्हणले माळ्याच्या मळ्यामध्ये पेरली मका कशी म्हणले पेरली मका बरोबर आहे. आणि आमचे सुशील भाऊ काय झालं? तर पब्लिकला तोंड दाखवू शकत नाही काय झालं काय झालं कारण त्यांचा घेतला ही जाड्यानं मुका बाई मुका ग मुका बाई मुका बाई जाड्यानं मुका बाई मुका ग मुका बाई मुका ही जाड्यानं मुका बाई मुका ग मुका बाई मुका बाई जाड्यानं मुका बाई मुका ग मुका बाई मुका पण
काय सांगायचं काय झालं काय झालं अरे मी पहिल्याने मुका घेतला ते गपगार नाही बसले शांतने बसले हा त्यांनी बाजारात जागरणाचा बाजार आम्ही दोघं संगत होतो आम्ही संगत होतो तेव्हा जागरणाचे मालक जागरणाचे मालक गोलूभाऊ होते गोलूभाऊ होते हा. गोलूभाऊच्या जवळ गेले गेले त्यांना सांगितलं हा. एक काम कर हा तूच फक्त पाहिलंय मला तूच मित्र माझा जीवाचा तू जीवाचा जीव लागे हा बरोबर आहे परंतु म्हणले जागरणाला गेल्यानंतर हा घरी सांगू नका बहिण का नका बहिण घरी सांगू नका बैला गाव नका बैला घरी सांगू नका बहिण का नका बहिण अहो घरी सांगू नका गाव नका बैला अरे तरी घरी कळालं 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 त्यांच्या आईला कळालं त्यांच्या बहिणीला कळालं हा, बरोबर आहे कसं कळालं असं कसं? काय सांगाव ते हिदड्याचा त्या हा. भला मोठा मला मोठा गालावर होता तू का बाई तू का ग तू का बाई तू का अहो हिजायला तुका बायको का तुका बायको तू का बाई तू का ग तू का बाई तू का अहो हिजायला तुका बायको का तुका बायको तरी त्यांना राग नाही येणार तरी बिन लाज पाहुणं तरी राग नाही येणार तरी राग नाही आला हा तुम्हाला काय सांगाव काय झालं एक माळ्याच्या मळ्यामध्ये गाई बाई हे थांबा थांबा काय झालं बायांनो त्यांना उचलून नाचायला घ्या कडवा ना पण हे ना माघार नाही घेणार पोरं अरे मला माहिती ते कमून माघार घेणार नाही हॅलो गाणं म्हणा ना आम्ही नाचणार तुम्ही लाज सोडायला हॅलो सुशील भाऊ नोटा चोडी चटा चटा हा सुशील भाऊ नोटा चोडी चटा चटा हे डोंगरे पाहुणे ते डोंगरे पाहुण्याला 100ला 200 आले बाय ना हा 100ला 200 नाचायचं नाही विषय आता पैसे पैसे नाही या दोन्ही का पाहुण्याला कशाचा नाला तोटा दोन्ही न पाहुण्याला सगळ्याला तोटा दोन्ही का पाहुण्याला कशाचा नाला तोटा दोन्ही न पाहुण्याला सगळ्याला तोटा हो सांगणं केलं सुशील भाऊनी दिसाय देखना लय हाय चिकना कधी ना हारायचा वाह बाई सुशील भाऊचा नाद नाही करायचा भाऊचा नाद नाही करायचा नाद नाही करायचा भाऊचा हात नाही धरायचा नाद नाही करायचा भाऊचा नाद नाही करायचा नाद नाही करायचा भाऊचा नाद नाही करायचा नाद नाही करायचा भाऊचा हात नाही धरायचा नाद नाही करायचा भाऊचा हात नाही करायचा अहो नाद नाही करायचा भाऊचा हात नाही धरायचा नाद नाही करायचा भाऊचा हात नाही धरायचा आता काय जागरण डिजिटल झालंय त्याच्यामुळे काय सांगायचे आले आले आता जागरण डिजिटल झालंय त्याच्यामुळे सगळं ऑनलाईन आलंय म्हणून किती मारले पुकारून सांगा हा किती मारले पुकारून सांगा 200 मारले तर हजार मारले पाहिजे हजार नाही तुम्ही ताळी जायचं नाही ताळी जायचं रडायचं नाही रडून द्यायचं नाही जेव्हा नाही ना हाय 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 मला जरा संशय वाटला होता काय नाही नाही हाय 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 दिले मग सुशील भाऊ मागे मोठे मोठे डोळे घाली मी चवर चावय तुला दिसत तुझे जोडीचा खंडेराव तुला दिसत तुझी दुरीचं कंड लावय तुला दिसत तुझे जोडीचा खंडेराव तुला दिसत तुझी दुरीचं कंड लावय तुला दिसत तुझे जोडीचा खंडेराव अखंड 200 रुपये सांगणार हा. सांगणं केलं म्हणले
जेजुरी सुशील भाऊला जेजुरीच्या खंडोबाला हा. सोनारीच्या भैरवाला म्हणीच्या कानिप्रताला तुळजापूरच्या अंबाबाईला वाह ती देवा म्हटले असं तोंडासमोर धरा पाठीमागं टाकू नका वरून गाजीवर भांडार देणं लावायला मिळू द्या हा पण सांगणं केलं 200 रुपये आम्ही देतो आणि दिले पण दिले पण या 200 रुपयाचं सांगणं केलं सुशील भाऊला सुशील भाऊला तुम्ही 100 रुपये दिले म्हणून आम्ही तुम्हाला 200 रुपये दिले आता तुम्ही 400 ची तयारी करा जाग्याला सांगणं केलं म्हणले सुशील सुशील भाऊला भाऊला 500 नाही 400 अरे ते होय, सारखं चालत नाही, चालू करायचं. कस काय चालत नाही? वहिनी, थांबा ना राव. मग एकदा होऊन द्या ना राव. नाही, नाही, आता बाद झालं, सगळं नाही, नाही, नाचायचं. नाचायचं नाही तर. हा, नाही तर नाचायचं. नाचायचं. बहिणीच्या घरला भाऊ गेला बरोबर आहे बहिणीच्या घरला पाहुणा म्हणून भाऊ गेला भाऊ गेला हा. पण शेवटी किव कोणाला आली बहिणीला आली बहिणीलाच आली हा घरच्यांचं काय नाही काहीच म्हणून ऐकून घ्या हा. कारण हा खडतर खंडेराव आहे कडक म्हणून घेणारा ठाव आहे नाही तर पाहतो म्हणले त्या भोळ्या भक्ताचा ठाव आहे पण सांगणं केलं त्या सुशील भाऊला हे जागरण म्हणजे आपला आनंदाचा आहे हा. गुन्ह्या गोविंदाने म्हणले हसत खेळत आपला कार्यक्रम आपला भगवंत आपल्या दारामध्ये म्हणले खणखणीत जागवायचा आहे गुन्हेगारीच करायचं नाही कंटाळा करायचं नाही भगवंत कसा जागवायचा डीजे पुढे कुणी नाचत आहे? नाचू म्हणले कीर्तनाच्या रंगीने आनंदी लावू की भगवंताच्या दारात नाचायला काय लाजायचंय कारण डीजे समोर आमचे सुशील भाऊ लय नाचले लय नाचत होते. एक माळ्याच्या मळ्यामध्ये गाचई बाई गाचई बाई कमाळ्याच्या मळ्यामध्ये गा बाई गा बाई एक माळ्याच्या मळ्यामध्ये गाचई बाई गाचई बाई कमाळ्याच्या मळ्यामध्ये गा बाई गा बाई अन कांद्याला डेंगळा 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 कांद्याला डेंगळा डेंगळा एक म्हणले माळ्याच्या मळ्यामध्ये आला म्हणले कांद्याला डेंगळा आणि सुशील भाऊला सांगणं केलं तर म्हणले 200 रुपयाला 400 रुपये द्यावा परंतु त्यांच्याकडे 400 रुपये नाही तर त्याच्यामुळे काय झालं या जागरणाला यायच्या वेळेत म्हणले हा. कसा हिंड तो बोंगळा 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 हिंड तो बोंगळा 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 हिंड तो बोंगळा 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 हिंड तो बोंगळा 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 त्यांना लय अपमानास्पद वाटलं हा लय आवड लय एवढं लाच गेल्यासारखं सारखं तसं नाही झालं वाटलं भाऊ काय सांगावं तुम्हाला काय झालं कारण ते म्हणले बिल्ला बिल लावाय ते म्हणून ते देवाच्या हरिनामासाठी यायचंय म्हणले बहिणीच्या दारामध्ये हा हा आवाज सारखं जातो यायचा गेला आवाजाचा हॅलो म्हणून ते बहिणीच्या घराला म्हणले जागरणाला येण्यासाठी निरी बाहेर आहे, निरी हॅलो 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 पहिले येण्याचं गीत घ्या नंतर आपण सुशील भाऊला म्हणले मानपण व्यवस्थित चला बायांना चला या काय आलं थोडा आवाज तिकडून नाही घरी काय यायला लावलं ना आगा हा तुला किती माराव्या माय माझ्या डोळ्याचं पाणी ढळत गा आगा हा तुला किती माराव्या माय माझ्या डोळ्याचं पाणी ढळत गा तुला का नाही कळत तुला का नाही कळत बरं काय येडू ये बाई पळत तुला का नाही कळत येडू ये बाई पळत
हक्का तुला चोरल्या बायाची गाडी घुंगराची आली 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 चोरल्या बायाची सासू ग सासरी प्रेम आई बापा वाली घरामध्ये सुखी मी घराची घराणी घरामध्ये सुखी मी घराची घराणी घरामध्ये सुखी मी घराची घराणी सासू ग सासरी प्रेम आई बापा वाली घरामध्ये सुखी मी घराची घराणी घरामध्ये सुखी मी घराची घराणी घरामध्ये सुखी मी घराची घराणी हवस मला मोठी गुणगायाची हवस मला मोठी गुणगायाची गायाची अनगाडी गुंगराची आली